मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेच्या वतीनं कोल्हापुरात शैक्षणिक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। याचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुनील कुमार लवटे, श्रीकृष्ण कदम, अनिल लवेकर, वसंत डावरे, राहुल कडू, सुनील रासम, संजीव पाटील, संतोष भिके, अशोक कदम, नामदेव शिंगाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा संदेश देणारी आणि चळवळीची ही भूमी असल्याचं सांगितलं। प्रत्येक लढ्याला कोल्हापूरमधून सुरुवात होते आणि तो यशस्वी होतो। त्यामुळे या ठिकाणी तुमचे प्रश्न नक्की सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शासकीय मुद्रणालयावर आधी पण आणि आता पण मोठी जबाबदारी आहे। आजच्या डिजिटल युगात सुद्धा आपलं अस्तित्व टिकवून आहे आणि भविष्यात सुद्धा टिकून राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सध्या शासकीय मुद्रणालयासमोर अनेक समस्या आहेत, ते सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली। संघटना म्हणून राज्य कोणत्या दिशेने चाललंय यावर अंकुश ठेवण्याचं काम संघटनांनी केलं पाहिजे। संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनी आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली तरच राज्याची आर्थिक संपन्नता टिकून राहील असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। राज्य म्हणून विचार करण्याची व्यवस्था आज या लोकशाहीमध्ये कमी होत चाललेली आहे हे वास्तव या ठिकाणी पाहायला मिळतं। मधल्या काळामध्ये मी शासकीय कर्मचारी संघटनांशी चर्चा करत होतो, त्यावेळी देखील सांगितलं की उद्याच्या भविष्यात कर्मचारी माझी मागणी मान्य झाली पाहिजे, याबद्दल माझं दुमत नाही। ती मागणी रेटून धरलीच पाहिजे आपण संघटना। परंतु ओव्हरऑल संघटना म्हणून हे राज्य कुठल्या दिशेला नेमकं चाललेलं आहे याच्यावर देखील अंकुश ठेवण्याची जबाबदारी कर्मचारी संघटनेची असली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत या ठिकाणी। कारण की महाराष्ट्रात ज्याचा उल्लेख परवा देखील मी नांदेडमध्ये भाषणात उल्लेख केला, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अमृत कलशांना आज नेमकं त्या अमृत कलशातला अमृत किती शिल्लक राहिला हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। आणि म्हणून हा अमृत शिल्लक ठेवायचा असेल तर कर्मचारी आणि आम्ही म्हणजे आम्ही सत्ता या लोकशाही व्यवस्थेतले लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून, मंत्री म्हणून, म्हणून हे आम्ही व्यवस्थित जर वागलो नाही तर उद्याच्या भविष्यात हे राज्य आर्थिकदृष्ट्या संपन्न राहील का ही शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये या ठिकाणी निर्माण होते। महाराष्ट्रातून अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालयं इतर राज्यात नेऊन महाराष्ट्राला कमकुवत करण्याचं काम केलं जात आहे। ते हाणून पाडण्याचं काम आपल्याला करायचं आहे असं आवाहन त्यांनी केलं। षडयंत्र चाललं राज्याच्या विरोधात की राज्यातले ऑफिसेस, हेड ऑफिसेस बाहेर झाले। मी आपल्याला सांगतो की मागच्या 5-10 वर्षांमध्ये माझ्याकडे आकडेवारी आहे, एअरलाईन्सचे सगळे ऑफिसेस आपले मुंबईमधनं गेले। एअरलाईन्स कुठल्याही एअरलाईन्सचं आता ऑफिस मुंबईमध्ये नाही, सगळे नोएडाला गेले। उत्पन्नाचा स्रोत आता तिथून ते रिटर्न्स फाईल करतील, तिथला राज्याचं उत्पन्न वाढलेलं आपल्याला त्या ठिकाणी येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी दिसेल। आणि म्हणून हे जे काय अननोईंगली जे चाललेलं आहे, अननोईंगली महाराष्ट्राला वीक करायचं किंवा महाराष्ट्राला कुमकुवत करायचं, तो जो काही प्रयत्न चाललाय तो हाणून उद्याच्या भविष्यकाळात आम्ही काढला नाही तर उद्याचं भविष्यकाळ आम्हाला या ठिकाणी माग त्या ठिकाणी करणार नाही। संजय आढाव यांनी आता आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे सावध राहण्याची गरज व्यक्त केली। आजही शासकीय कागदपत्रांच्या छपाईचे 90% काम शासकीय मुद्रणालयातच होतं। सध्या आपल्यापुढे अनेक प्रश्न आहेत। आपण संघटित असून सुद्धा आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नाही अशी खंत व्यक्त करत आपले सगळे प्रलंबित प्रश्न आमदार सतेज पाटील मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी संजय क्षीरसागर, विठ्ठल वेलणकर, मिलिंद सावंत, मोहन विचारे, सागर खेदमाळस, अनिल खोत, लक्ष्मण पाटील, प्रभाकर नागमल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते।